विदर्भातील ऋणमोचन येथे 25 जानेवारीला भव्य अशी यात्रा आहे. 25 जानेवारीला रथसप्तमी आहे. या दिवशी यात्रेचा शेवट पण होते आणि भव्य अशी यात्रा राहते. यात्रा इथे 11 जानेवारीला पण होती. 11 जानेवारीला एवढी गर्दी झाली होती. चौथा हप्ता होता. आतमध्ये कोणाला जाणं झालं नाही, एवढी भयानक गर्दी होती. बरेच जण आतमध्ये गेले पण नाही यात्रेत, एवढी गर्दी होती. पण ज्यांचं जाणं झालं नाही किंवा ते आतापर्यंत गेले नाहीत त्यांना 25 जानेवारीला एक संधी आहे शेवटची. कारण की त्या दिवशी खूप भव्य अशी यात्रा राहते. यात्रा आता पण सुरूच आहे, पण 25 जानेवारीला भव्य अशी यात्रा राहते. विदर्भातील अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुक्यामध्ये ऋणमोचन हे गाव आहे आणि एक खूप प्रसिद्ध यात्रा आहे. ते काही लोक ट्रॅक्टरने येतात. पहिल्या काळामध्ये बैल बंडी आणि जोडीनं खूप लोक दूरदूरून येत होते, रोडगे करत होते आणि यात्रा एन्जॉय करत होते. तर ते आता अजूनही चालूच आहे. अजूनही लोक बैलबंडीनं न येतात, फक्त ट्रॅक्टरने येत आहे, पण अजूनही लोक यात्रेला येतात. तेवढीच भव्य यात्रा अजूनही राहते इथे. आता काही लोक मला विचारत होते लोकनाट्य वगैरे, तर लोकनाट्य वगैरे आता इथं येत नाही. पहिल्या काळामध्ये लोकनाट्य वगैरे येत होते इथं. यात्रेमध्ये भव्य असा महाप्रसाद पण राहते. बहुतेक रथसप्तमीलाच महाप्रसाद आहे, पण याची गॅरंटी नाही आहे. जाताना आणि उपाशी राहतात म्हणजे भाऊनच सांगितलं. पण महाप्रसाद असते, पण तो कोण्या दिवशी आहे हे मला माहित नाही. कन्फर्म कोणाला माहित असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. भव्य असा महाप्रसाद राहते. जानेवारीला इथं एवढी भयानक गर्दी होती की 2 तासाचं ट्रॅफिक लागलं होतं. अंदर म्हणजे आतमध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं, एवढी मोठी गर्दी त्या रविवारी इथं होती. तुम्हाला जर ऋणमोचनला जायचं असेल तर खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. शिंगणापूरवरून, दर्यापूरवरून, अमरावतीवरून कुठनंही तुम्ही जाऊ शकता. गुगल मॅपवर ऋणमोचन टाका, तुम्हाला ऍड्रेस भेटून जाते. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. मी तुमचा मधुसूदन भाऊ लगेचच दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे, म्हणून भटकंती विदर्भ फॉलो करून ठेवा. धन्यवाद. जय विदर्भ.